जय भारत। मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संपन्न। जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। NIA व दहशतवादी विरोधी पथकाची शहरात मोठी कारवाई। शहर व परिसरातून 3 जणांना घेतले ताब्यात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्षांची सुभेदारी विश्रामगृहात बैठक संपन्न। विधानसभा निवडणुकीत किमान 8 ते 9 जागांची RPIची भाजपकडे मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती। 50% आरक्षणाची मर्यादा कालबाह्य झाली असून आरक्षण मर्यादा वाढीसाठी एकत्र येण्याचे मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांचे सर्व समाज बांधवांना आवाहन। पालूद MIDC परिसरात ट्रॅफिक पोलिसांची कडक कारवाई। रिक्षा वाहन चालकांची चौकशी करीत रिक्षांना लावण्यात आले स्टिकर्स। माळीवाडा ग्रामपंचायत अंतर्गत ज्योती मुनेंची सरपंचपदी बिनविरोध निवड। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकामार्फत रोशन गेट ते कटकट गेट अतिक्रमण करण्यात आले निष्कासित। 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडणार असून 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाजकांनी वर्तविला अंदाज।